सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. चैत्र महिन्यात येणारी चैत्र गौरीची तीज हा सण म्हणजे माहेर वाशिणीचा आनंदाचा उत्सव. या दिवशी अनेक घरामध्ये हळदी कुंकू आयोजित केले जातात. हळदी कुंकासाठी येणाऱ्या सुवासिनीचे स्वागत करताना आपण गोडधोड पदार्थ देतोच, पण उन्हाळ्याच्या दिवसात जर थंडगार आणि चविष्ट पेय दिले पाहुण्यांना खूप आनंद होतो. मग प्रश्न पडतो, चैत्रागौरीच्या हळदी कुंकासाठी नेमकी कोणती पेय ठेवावीत? पारंपरिक आणि सगळ्यांना आवडतील अशा काही सुंदर पेय आयडिया आज आपण पाहणार आहोत. कैरीचं पन्हं. आपण पहिले बघूयात कैरीचं पन्हं. चैत्र महिन्यात कैरीचा हंगाम सुरू होतो, त्यामुळे कैरीचे पन्हे हे खूप शुभ आणि पारंपरिक पेय मानले जाते. थंडगार पन्हे दिले की सुवासिनींना उन्हापासूनही आराम मिळतो आणि सणाची गोडी अधिक वाढते. ही पन्हं करताना एक मला अजून सांगायचं वाटतं की ह्याच्यामध्ये साखरेऐवजी गूळ घालायचं, ते अधिक छान लागतं, चविष्ट लागतं. त्याच्यानंतरच आपण बघूयात मसाला ताक. उन्हाळ्यात ताक हे खूप हलके आणि पचनाला चांगलं असते. ताकात जिरेपूड, कोथिंबीर, थोडे मीठ घालून दिले त्याची चव अजूनच वाढते. हळदी कुंकासाठी हे खूप सोपे आणि चांगले पेय आहे. त्याच्यानंतरचं बघूयात लिंबू सरबत. लिंबू सरबत हे सगळ्यांना आवडणारे आणि पटकन बनणारे पेय आहे. त्यात थोडासा पुदिना घातला, थोडीशी विलायचीचं बारीक वाटून टाकलं तर अजून छान लागतं आणि चव व्यवस्थित छान लागते. त्याच्यानंतर आपण बघा कोकम सरबत. कोकम सरबत सुद्धा महाराष्ट्रामध्ये अधिक लोकप्रिय आहे. शरीराला थंडवा देणारं, आरोग्यासाठी चांगलं. त्याचा सुंदर गुलाबी रंग आपल्या सुवासिनींना तर खूप आकर्षक वाटतो. त्याच्यानंतर मँगो मिल्कशेक. आंब्याचा हंगाम असल्यामुळे मँगो मिल्कशेक देखील छान होतो. गोड आणि स्वादिष्ट असल्यामुळे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतो. त्याच्यानंतर आईस्क्रीम, मँगो फ्रुटी, रस, उसाचा रस हे सुद्धा पेय खूप छान वाटतात. पेय देताना एक छोटी टिप्स मी सांगते की हळदी कुंकासाठी पेय छोट्या सुंदर ग्लासमध्ये किंवा मातीच्या कुलडमध्ये दिले तर त्याला पारंपरिक आणि आकर्षक लुक देतो. तसेच वर पुदिना टाकले, केशर, ड्रायफ्रुट्स घातले तर पेय अजून सुंदर दिसते. हळदी कुंकासाठी पेय छोट्या सुंदर ग्लासमध्ये दिलं तर अजून आकर्षक आणि सुंदर पण वाटतं. मातीचे कुलड म्हणजे काय आपल्याला प्रश्न पडतो. तर मातीचं कुलड म्हणजे काय? एक छोटासा मातीपासून बनवलेला एक छोटा कप किंवा ग्लास. हा कप भट्टीत भाजून तयार केला जातो आणि तो एकदा वापरून टाकून देता येतो किंवा कधी कधी पुन्हा वापरता सुद्धा येतो धुवून स्वच्छ. मातीच्या कुलरचे वैशिष्ट्य काय असते की पूर्णपणे ते नैसर्गिक असतं. मातीपासून बनलेलं असल्यामुळे थंडावा टिकवते. सरबत, पन्हे, ताक याला छान मातीचा सुगंध आणि चव येते. पारंपरिक लुक वाटतो. सणामध्ये, हळदी कुंकू, पूजा अर्चनामध्ये च्या कार्यक्रम खूप सुंदर दिसते आणि हे पर्यावरणपूरक असतं. प्लास्टिक सारखा कचरा होत नाही. कुठं वापरतात हे? कोणी चहा देण्यासाठी सुद्धा, सरबत किंवा पन्हे देण्यासाठी, हळदी कुंकू, सण समारंभ, जत्रा, पूजा अर्चनाच्या कार्यक्रमामध्ये जास्त करून हळदी कुंकामध्ये खूप आकर्षक दिसतं. हळदी कुंकासाठी पेय आपण मातीच्या कुलरमध्ये दिलं त्याला एक पारंपरिक आणि सुंदर असा भारतीय लुक येतो. आणि ग्लास यूज केले, यूज अँड थ्रोचे ग्लास सुद्धा यूज केलं तरी ते सुद्धा आपण तुम्ही करू शकता. कोल्ड. आता अजून एक मला सांगायचं वाटतं की कोल्ड कॉफी आणि कोल्ड टी देऊ शकतो का? पण काय त्याचं हे कोल्ड कॉफी किंवा कोल्ड टी योग्य आहे का असं वाटतं आपल्याला. आधुनिक हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये कोल्ड कॉफी, कोल्ड टी सुद्धा ठेवतात. पण पारंपरिक चैत्रागौरी तीज हळदी कुंकामध्ये साधारणतः पन्हे, ताक, लिंबू सरबत, कोकम सरबत अशी पेय जास्त ठेवली जातात. कसं ठेवायचं हे? तर कशासाठी हे मॉडर्न जर लूक टच तुम्हाला वाटला द्यायचा तर हे पारंपरिक हे आधुनिक मॉडर्न म्हणून कोल्ड कॉफी, कोल्ड टी देऊ शकता. पण पारंपरिक पेय हे पन्हे, कोकम सरबतच असते. असे दोन पर्याय जर ठेवले तर सगळ्यांना ते आवडते. पण आणि आजकाल काही जण हळदी कुंकासाठी कोल्ड कॉफी, कोल्ड टी देखील ठेवतात. पण पारंपरिकरित्या पन्हे, ताक किंवा कोकम सरबत, लिंबू सरबत आणि आंब्याचं रस किंवा फ्रुटी हे पेय जास्त दिली जातात. आता अजून एक मला सांगायचं वाटतं की ट्रे भोवती झेंडू किंवा गुलाबाची फुले, पाने, पाकळ्या ठेवले तर सणाला त्यामध्ये डेकोरेशनसाठी चांगला लुक्स वाटतो. छोटासा टॅग सुद्धा ग्लासच्या समोर लावायचा ते सुद्धा छान वाटतं. कारण काय, पनीर, कोकम सरबत, ताक असा टॅग ठेवला तर सजावट अजून सुंदर दिसते.
अशा काही सोप्या आणि सुंदर पे आयडिया वापरून चैत्रा गौरीचा हळदी कुंकू कार्यक्रमाला अजून खास आणि आनंदी बनवू शकलं जातं. आपल्या संस्कृतीमध्ये सुवासिनीचं, पाहुण्याचं आदरातिथ्य खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि प्रेमाने दिलेला हे पणं सणाची गोडी वाढवतो. आपल्या सण परंपरा, आपली आपुलकी, आदरातिथ्य, आनंद वाटण्यासाठी सुंदर अशा परंपरा पण आहेत. म्हणूनच या चैत्रा गौरीला प्रेमाने सुवासिनीचं स्वागत करायचं, आपल्या संस्कृतीची सुंदर परंपरा जपायची. सुवासिनीचं स्वागत करा चैत्रा गौरीला आणि आपली संस्कृतीची सुंदर परंपरा जपा. जय गौरी माता.